स्वतः माझ्या पाहिलं यावेळेस शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करणार असं बच्चू कडू म्हटलेले आहेत। अखेर शिक्कामोर्तब झालेल्या त्यांच्या शिवसेना प्रवेशावर प्रहार ही राजकीय संघटना नाही मात्र सामाजिक संघटना म्हणून काम करणार असल्याचे ते म्हणाले। नाही, बच्चू भाऊंनी माझ्या यायच्या अगोदर जर स्वतः कबूल केलं असेल की ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये सामील होत आहेत, तर याच्या एवढी दुसरी आनंदाची गोष्ट नाही। कारण अमरावतीसारख्या ग्रामीण भागातून त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं। महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, अनेक काबाड कष्ट आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि असा कष्टकऱ्यांचा नेता जर पक्षाला मिळत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे। आधी पहिली गोष्ट, उमेदवार अजून दोन्ही ठरलेले नाहीये। मी स्पष्ट सांगतो, उमेदवार अजून दोन्ही ठरलेले नाहीये। बच्चू भाऊंनी घेतलेला निर्णय हा आता ते स्वतः साहेबांना सांगतील आणि त्याच्यानंतर साहेब निर्णय घेतील। अजून दोन्ही उमेदवार ठरायला अजून 1 तासाचा कालावधी आहे, परंतु माझ्या अगोदर बच्चू भाऊंनी स्वतः प्रेसला सांगितल्यामुळं मी आनंद व्यक्त करतो की बच्चू भाऊंसारखा एक कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा नेता हा शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून धनुष्यबाण हातात घेतोय। परंतु हे सगळं करत असताना मी अजून एक आवर्जून सांगेन की त्यांच्या काही अपेक्षा देखील आहेत, त्या देखील आम्ही पूर्ण करणं आवश्यक आहे। आणि त्या अपेक्षा काय आहेत तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, दिव्यांगांना अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे, दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे, मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे। ही त्यांची जी भूमिका आहे ती काय पक्षामध्ये आल्यामुळे बदलणार नाही, उलट पक्षामध्ये आल्यामुळे त्याला ताकद मिळेल। आणि महत्वाच्या गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांचा एक नेता जो आजपर्यंत 25 वर्ष संघर्ष करत होता, त्यांचा विश्वास होता म्हणूनच ते आदरणीय साहेबांबरोबर गुवाहाटीला आलेले होते। त्यांनी देखील त्यांच्या राजकारणामध्ये अनेक कष्ट केलेले आहेत। याचा अर्थ साहेबांनी